श्रोतेहो नमस्कार. रक्ताचे कॅन्सर ओळख आणि आधुनिक उपचार या कार्यक्रम मालिकेच्या 6व्या भागात मी अश्विनी रोंघे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर निकेत केदार मंत्री. डॉक्टर मंत्री हे हेमेटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर निकेत मंत्री हे मेडिकोवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आणि मंत्री हेमेटॉलॉजी सेंटर छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, रक्तविकार किंवा रक्ताचा कॅन्सर यासाठीचा उपचार घेताना खर्च हा खूप मोठा विषय. जसं तुम्ही आता सांगितलं की अनेक संस्था त्यासाठी मदत करतात. तर हे उपचार घेताना खरं म्हणजे काय अडथळे येतात याविषयी तुम्ही काय सांगाल? रक्ताचे जे कॅन्सर आहे त्यांचे जे मुख्य भाग आहेत, क्लासिफिकेशन करताना AML आणि ALL असे दोन वेगळे आजार आहेत. AML या आजाराची ट्रीटमेंट कॉस्ट कोणतीच मदत न मिळता जर आपण बघायला गेलो तर ती 7 ते 8 लाख रुपये आहे. आणि जी योजना आहे ती आपल्याला केवळ 50,000 रुपये महिन्या एवढीच मदत करते. की ज्या संस्था आहेत किंवा PMCM फंड आहेत यातनं जो पैसा मिळतो त्याने सुद्धा आपल्याला 2 ते 3 लाख किंवा 4 लाख रुपयापर्यंत मदत होऊ शकते. राहिलेला जो खर्च आहे तो रुग्णाला. तर ALL हा आजार आहे, यामध्ये खर्च जास्त लागत नाही. 4 ते 5 लाख रुपयांमध्ये पण याचा ट्रीटमेंट होऊ शकतो. याच्यात सरकारी फंड म्हणजे योजना 50,000 रुपये 2 महिन्यासाठी मदत करते. बाकी संस्थेकडनं मदत येते. अर्धा जर खर्च रुग्णांनी केला आणि अर्धा जरी संस्थेकडनं मिळाला तर ह्या आजारावर 70 ते 80% क्युअर रेट आहे. लिम्फोमामध्ये 20 ते 30,000 रुपये योजना अशी प्रोव्हाइड करते. बाकीचा जर खर्च थोडाफार रुग्णांनी 4 ते 5,000 रुपये महिन्याचा जर केला तर ऑलमोस्ट 70 to 80% याच्यामध्येही क्युअर आहे. आणि मायलोमामध्ये सुद्धा आर्थिक मदत चांगलीच आहे. त्याच्यात क्युअर हा नसतो पण आजार कंट्रोलमध्ये 100% राहू शकतो. रक्ताचा कॅन्सर किंवा रक्ताचे जे गंभीर आजार आहेत तर हे बरे होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? AML साठी 4 ते 6 महिने, ALL साठी 6 महिन्याची पूर्ण किमो आणि 2 वर्षाचे मेंटेनन्स. लिम्फोमासाठी 4 ते 6 सायकल किमो आणि त्यानंतर जर तो कंट्रोलमध्ये आला तर फक्त ऑब्झर्वेशन म्हणजे 6 महिने. मल्टिपल मायलोमामध्ये 4 ते 6 सायकल किमो आणि त्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि ऑब्झर्वेशन. किंवा जर ट्रान्सप्लांट इनएलिजिबल पेशंट आहे जे ट्रान्सप्लांट करू शकत नाही, आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा वय जास्त आहे, यांना 9 ते 12 सायकल किमो आणि 2 वर्षाचे मेंटेन. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर एक 2 ते 2.5 वर्षाची ट्रीटमेंट बऱ्याच कॅन्सर्सला आहे आणि काही कॅन्सर्सला एक 4 ते 6 महिन्याची. रक्ताचा कॅन्सर किंवा रक्ताचे हे गंभीर आजार बरे होतात का? आणि बरं झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी किंवा उपचारादरम्यान काय काळजी घ्यावी? मित्रो, हा फारच महत्वाचा प्रश्न आहे. कारण रक्ताचे कॅन्सर जे आहेत ते साधारणतः लेट डायग्नोज होतात आणि जेव्हापर्यंत रुग्ण आमच्यापर्यंत पोहोचतो त्याला बरेच इन्फेक्शन झालेले असतात. म्हणून जर आपल्याला कुठेही कळालं की रक्ताचा कॅन्सर आहे तर सगळ्यात सोपी काळजी म्हणजे मास्क घालणे, हायजीन मेंटेन करणे. एवढं जर 2 गोष्टींवर भर दिला तर 70 ते 80% इन्फेक्शनची रिस्क कमी होते. आणि जेवढ्या लवकर तुम्ही एखाद्या रक्तविकार तज्ज्ञाला दाखवून आपले उपचार सुरू करू शकता तेवढ्याच लवकर हा आजार बरा होईल. आपली किमोथेरपी सुरू असताना खोलीमध्ये केवळ एका व्यक्तीलाच राहू देणे आणि त्यालाही मास्क घालणे आणि गाऊन घालणे हे आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण जेवण करतो ते घरचेच जेवण असावे आणि हे जेवण जे बनवले त्याला एका डब्यामध्ये ठेवून हा डब्बा कुकरमध्ये 2दा शिट्टी करून आणलाय हे याची काळजी घेणे. कारण जे काही जंतू असतील ते सगळे मरून जातील. हिरव्या पालेभाज्या न खाणे आणि जे काही फळं आणलेत तुम्ही ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खाणे. कारण जेव्हा किमो सुरू आहे हे फळ याच्यात असणारा जो रस आहे त्याचे आणि औषधींचे इंटरॅक्शन होऊ शकतात. कॉमनली म्हणजे की द्राक्षामध्ये P40 एन्झाईमला इंड्यूस करण्याची क्षमता असते, म्हणून किमोथेरपीचे ड्रगची लेवल चेंज होऊ शकते. अशा गोष्टींची जर काळजी घेतली आणि व्यवस्थित किमोथेरपी उपचार आपण घेतले तर बरे होण्याचे प्रमाण 70-80% हे होऊ शकतात. कारण किमोथेरपी देणे हे अवघड नाही. किमोथेरपी नंतर जे कॉम्प्लिकेशन होतात म्हणजे इन्फेक्शन होतात, किमोथेरपी नंतर येणारा ताप याला निग्लेक्ट करू नये. कारण सामान्य माणसाला जो ताप येतो आणि किमोथेरपी नंतर जो ताप येतो यामध्ये फार अंतर आहे. जर याची ट्रीटमेंट अर्ध्या तासात सुरू नाही केले तर मृत्यूचं प्रमाण 50% वाढतो. किमोथेरपी नंतर ताप येऊन पोट दुखणे याला बिलकुल निग्लेक्ट करू नये. याने सुद्धा जीव जाण्याचा धोका वाढतो. लवकरात लवकर एमर्जन्सीमध्ये रिपोर्ट केलं आणि लगेच ट्रीटमेंट सुरू केली तर बऱ्या होण्याचं प्रमाण 70 ते 80% एवढं आहे. सुप्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉक्टर निकेत केदार मंत्री यांचं मंत्री हेमॅटॉलॉजी सेंटर संपूर्ण रक्तविकारांचे उपचार, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, रक्ताचा कॅन्सर, रक्ताच्या गाठी, अॅनिमिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर तसंच रक्तातील पेशींची कमी आदींवर आधुनिक उपचार देणारं केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क मंत्री हेमॅटॉलॉजी सेंटर, एकनाथ रंगमंदिर शेजारी, गंगा मेडिको वरती, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. कॉल 98
67 96 74 07.